गुड इव्हनिंग. स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पॉवर ऑफ स्टॉक अँड ऑप्शन सेलिंग क्लब. तर याच्यामध्ये आज आपण पाहणार आहे फायर्स मध्ये आपल्याला एमटीएफ फॅसिलिटी म्हणजे मार्जिन टू ट्रेड फॅसिलिटी कशा प्रकारे मिळते. तर त्या ठिकाणी आपण ते चेक करणार आहे. तर याच्यामध्ये आपण आज पाहणार आहे वेदांता स्टॉक. हा जो स्टॉक मध्ये आपल्याला एमटीएफ फॅसिलिटी कशी यूज करायची आणि कशा पद्धतीने त्याचा आपल्याला बेनिफिट मिळेल, तर त्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये काम करणार आहे. त्या फॅसिलिटीचा आपण फायदा करून घेणार आहे. तर आपण फायर्स मध्ये जेव्हा फायरचा पहिल्यांदा एक चार्ट लावू आपण वेदांता म्हणून, किंवा हा दुसरा कुठला आहे डीमॅट. डीमार्ट वेदांता पाहू आपण. वेदांताचे प्राइस किती चालले आता 422 रुपये. जर हा आपल्याला स्टॉक आता बाय करायचा आहे, तर बाय करायला नॉर्मल किती प्राइस लागणार आहे? 442 रुपये. बरोबर आहे. हा जर आपल्याला ओव्हरनाईट बाय करायचा आहे, तर ओव्हरनाईटला किती आता प्राइस जाणार आहे? 442 रुपये, जी आता रिक्वायर्ड प्राइस आहे ती त्याची चालणार आहे. जर हा आपण एमटीएफ मध्ये बाय करणार आहे, म्हणजे मार्जिन टू ट्रेड फॅसिलिटी आहे, जे फायर्सने आता नवीन लॉन्च केलेले आहे, तर त्याच्यामध्ये पाहू शकतो या ठिकाणी जर आपल्याकडे 1,000 रुपये असतील, तर आपण याच्यामध्ये 4,000 पर्यंत आपण मार्जिन घेऊ शकतो. त्याला फोरेक्स मार्जिन म्हणायचं या ठिकाणी. तर फोरेक्स मार्जिन कसं घेणार आपण? जर आपल्याला हा स्टॉक ओव्हरनाईट साठी बाय करायचा आहे, म्हणजे 6 महिने, 1 वर्ष किंवा 1 महिना, त्या ठिकाणी तर पाहू शकतो आपण स्टॉक मध्ये. आता स्टॉकचं काय चाललेलं आहे, तर स्टॉक आता कन्सोलेशन करतोय. पाहू शकताय कन्सोलेशन करतोय. तर कन्सोलेशन करताना काय 442 रुपये प्राइस आहे. हा स्टॉक इथे जाण्यासाठी त्याला 1 महिना लागेल. बरोबर. तसा हा खाली आलाय, इथे जाण्यासाठी 1 महिना लागेल. जर मी याच्यामध्ये माझ्याकडे 1,000 रुपये फंड आहे आणि मी त्याच्यात दहा दहा मला क्वांटिटी बाय करायची. 10 क्वांटिटी बाय करण्यासाठी किती मला लागणार आहे? 4,500 रुपये लागणार आहे. बरोबर. तर मी काय करणार या ठिकाणी, जर माझ्याकडे 1,000 फंड आहे तर बाय करायला, तर मी ओव्हरनाईट मध्ये त्याचे 9 क्वांटिटी बाय करणार. मग 9 क्वांटिटी बाय केले तर मला किती लागणार? 4,000 रुपये लागणार. जर माझ्याकडे 1,000 आहे तर मला फोरेक्स मार्जिन मिळणार, 4,000 रुपये मिळणार मार्जिन. तर त्याच्यामध्ये मी माझ्या 10 क्वांटिटी बाय करणार. आणि 10 क्वांटिटी बाय केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता ओव्हरनाईट मध्ये हा इंट्राडे. इंट्राडेला आपल्याला फक्त 88 रुपीज लागणार. पण आपल्याला ओव्हरनाईट मध्ये 10 क्वांटिटी बाय करायला मी काय करणार? मार्केट प्राइसला जाणार, ओके करणार. त्याच्यानंतर लिव्हरेज घेणार फोरेक्स म्हणून, आणि त्याचं आपण टोटल 4,000 मध्ये 10 क्वांटिटी बाय करणार. तर ते कशा करायच्या? या ठिकाणी जायचं आणि बायला टिक करायचं. एक तुम्ही बायला क्लिक केले की तुमच्या टोटल 10 क्वांटिटी बाय होणार अशा पद्धतीने. तर 10 क्वांटिटी बाय, तर इथे 10 क्वांटिटीला पाहू शकता 4,429 रुपये लागणार. तर आपण लिव्हरेज घेणार 1:4, म्हणजे 4x लिव्हरेज घेणार आणि 4x लिव्हरेजने आपण त्या क्वांटिटी बाय करणार. तर या ठिकाणी पाहू शकता जसे चार्जेस आहेत. चार्जेस कशा पद्धतीने लागणार त्याचे? जर तुम्ही एमटीएफ मध्ये गेला, मार्जिन ट्रेड फॅसिलिटी मध्ये गेला फायर्स मध्ये, तर तुम्हाला वर्षाला फक्त इंटरेस्ट चार्जेस 18% लागणार, म्हणजे 18% इंटरेस्ट वर्षाला लागणार आहे. वर्षाला. म्हणजे तुम्ही इथे जर हा स्टॉक बाय केला या ठिकाणी, इथून हा स्टॉक 80 रुपये गेला, म्हणजे तुम्ही बाय कितीला केलाय? 440 ला, आणि हा 80 रुपयांनी वर गेला, म्हणजे एका स्टॉक मध्ये तुम्हाला 80 रुपये मिळाले. 80 × 10 स्टॉक तुम्ही घेतलेत, म्हणजे तुम्हाला 800 रुपये मिळाले इथे. पाहू शकता किती 10-12 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये. जर तुम्हाला 800 रुपये मिळाले, तर त्या 18%च्या प्रमाणात तुम्ही किती मार्जिन घेतले? 4,000 रुपये मार्जिन घेतले. तर त्या प्रमाणात तुम्हाला पर्सेंटेज मध्ये त्या एका महिन्याचा चार्ज लागणार, आणि त्याच्यामध्ये त्या चार्जची अमाऊंट मायनस होणार, आणि बाकीचं जे ते तुम्हाला प्रॉफिट मिळणार. तर अशा प्रकारे आपण एमटीएफ मध्ये कोणताही ट्रेड बाय करायचा त्या फॅसिलिटीमध्ये, आणि फोरेक्स मार्जिन आपण त्या ठिकाणी घ्यायचं. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी की तुम्ही मार्जिन फॅसिलिटी घेऊ शकता याच्यामध्ये.